वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. सत्व, रजत आणि तम या तीन गुणांचं वर्णन चाललेलं आहे भगवंतांचं. त्या गुणांमुळे नंतर काय परिणाम होतात, ह्या जीवनामध्ये काय लाभ होतात, काय तोटे होतात, हे सगळ्याचं वर्णन त्यांनी केलंय. आता 19वा श्लोक आहे. नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोधी गच्छति. आता इथं कसं आहे, ज्ञानेंद्रिय आहेत आपली, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ती त्रिगुणात्मक आहे. त्यातनं सत्वगुणाची कामं येऊ शकतात, रजोगुणाची येऊ शकतात, तमोगुणाची पण होऊ शकतात. तसे त्यांचे विषय जे आहेत, दृश्य, शब्द, स्पर्श, रस, गंध, हे त्याचे विषय आहेत, ते पण त्रिगुणात्मक आहेत. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेंद्रिय जेव्हा काही ज्ञान ग्रहण करतात, आपल्या आपल्या विषयाकडे जातात आणि ते ज्ञान ग्रहण करतात, तेव्हा हे गुणाच्या माध्यमातून होतं सगळं, असं भगवंतांना म्हणायचं. म्हणून मग सगळे इंद्रिय जे आपापसात कार्यरत ते त्यांच्या गुणामुळे आहेत. म्हणून भगवंत तेच म्हणतात की जेव्हा द्रष्टा पाहणार म्हणजे जीवात्मा ते समजून घेतो की हे गुणांमुळेच चाललंय सगळं. ज्ञानेंद्रिय गुणात्मक त्रिगुणात्मक आहेत, त्यांचे विषय त्रिगुणात्मक आहेत, तेव्हा ज्ञानेंद्रिय विषयाशी ग्रहण करतात, ते सगळं त्रिगुणामुळे चाललेलं आहे. तेव्हा ह्याला त्रिगुण हेच कारणीभूत आहे, दुसरा कुठलाही करता नाही, असं भगवंतांचं म्हणणं आहे. जेव्हा जीवात्मा लक्षात घेतो की सगळ्या गुणातनं चाललंय, माझा काही संबंध नाही, दुसरा कुठलाही करता नाही त्याला, असे जो पाहतो, आणि मग साहजिकच गुणाच्या पलीकडे असलेलं जे परमात्मा तत्व आहे, सच्चिदानंद भगवान, ते त्यांना गुणाचा काही संबंध नाही. कारण गुण प्रकृतीचे आहेत, प्रकृती नंतर निर्माण केली भगवंताने. तेव्हा भगवंत स्वतः त्रिगुणाच्या पलीकडे आहेत. म्हणून ते तिथे म्हणतात की मला भगवंताला ते त्रिगुणाच्या पलीकडे समजतो, आणि त्याची जी कार्य चालली आहेत, कर्म, ही सगळी त्रिगुणांमुळे चाललेली आहेत, हे ज्याला समजतं, हे जो तत्वता जाणतो म्हणजे अनुभवाने जाणतो, तो परमात्मा स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जो अडकलेला आहे तो परमात्मा स्वरूपाला प्राप्त होणार नाही, हा त्याचा अर्थ पण याच्यामध्ये आहे. पुढच्या श्लोकात भगवंत तेच म्हणतात. गुणानेतान तीत्यत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखै विमुक्तो मृतमश्नुते. आता आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा गुणातीत आहे, मग आत्मा सुद्धा गुणातीतच आहे. पण कसं आहे, अनित्य गोष्टीचे संबंध आलाय त्याचा. देह आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांची कर्म आहेत, पंचमहाभूत, सगळ्या अनित्य आहे गोष्टी, याच्याशी संपर्क आलाय त्याचा. त्यामुळे तो अडकून बसलाय सगळ्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये. कारण त्याच्यामुळे गुणातही अडकलाय. त्यामुळे कर्म करावं लागतात, कर्म आले की फळ आलं, फळ आलं की पुनर्जन्म आला. म्हणून मग जन्म मरणाच्या चक्रामध्ये तो अडकून पडलेला आहे. पण मग जेव्हा जीवात्म्याला स्वतःची जाणीव होते की ह्याचा काही माझा संबंध नाही, हे गुणाच्यामुळे चाललेलं सगळं, मी स्वतः काही करत नाहीये, म्हणजे मग तो त्रिगुणांशी मानलेले संबंध जे आहेत की मी या त्रिगुणाच्या माध्यमातून काम करतो, ते संबंध त्याचा विग्रह होतो. संबंधापासून तो मुक्त होतो की मी नाही काही करत, तीन गुणच करतायत सगळे. आणि मग साहजिक असतो, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, या ज्या शरीराच्या अवस्था आहेत, याच्या पलीकडे जातो. त्या माझ्या नाही आहेत, शरीराच्या आहेत, मी शरीरापेक्षा निराळा आहे. त्याला आत्मसाक्षात्कार म्हटलं जातं. त्या जीवात्म्याला जेव्हा असा आत्मसाक्षात्कार होतो की जे काय चाललंय ते त्रिगुण करतायत, मी काही करत नाही, मी सगळ्यांच्या पलीकडे आहे. हे शरीर देखील, शरीर सगळं करतंय, पण मी शरीर नाहीये. शरीराच्या माध्यमातून, त्रिगुणाच्या माध्यमातून कामं चालली आहेत, मी या सगळ्यांपेक्षा निराळा आहे, ही आत्मसाक्षात्काराची जाणीव आहे. आणि ही एकदा जाणीव झाली म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे गेला, त्रिगुणातीत झाला, की गुणांचा संबंध आता काही राहिला नाही. गुणातीत म्हणजे भगवंत गुणातीत आहे, जीवात्मा पण गुणातीत आहे. आणि त्यामुळे साहजिकच तो देवांच्या म्हणजे सगळे जन्मकर्म जे सगळे आहेत, फळ आहेत, पुनर्जन्म, ह्या सगळ्यांना तो मुक्त होतो आणि त्याला परमानंदाची प्राप्ती होते, असं भगवंताने सांगितलं.
म्हणजे आत्मसाक्षात्कार होणे फार महत्वाचं आहे. आणि ह्याच्याकरताच आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला नक्की कळलं पाहिजे आपण कोण आहोत, आणि कोण आहोत बरोबर कोण नाही हे पण कळलं पाहिजे. की शरीर नाही पण आत्मस्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, हे कळणं आवश्यक आहे. आणि कळलं की मग परमात्मा स्वरूपाला प्राप्त होणं काही अवघड होत नाही, मग ते निश्चितपणे शक्य होतं. असं या 2 श्लोकांमध्ये सांगितलंय. 21वा श्लोक घ्यायचा आता. अर्जुन म्हणतोय आता, हे सगळं गुणांचं वर्णन ऐकलं आणि त्याच्या लक्षात आलं की गुण किती चांगल्या वर्तन, जर सत्वगुणाचं वर्तन जरी झालं तरी त्याला मुक्ती मिळणार नाहीये. तो पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या खेळात अडकून पडेल. आणि म्हणून अर्जुनाचा पुढे प्रश्न आहे, तो महत्वाचा आहे, त्याचं उत्तर भगवंत देणार आहे. अर्जुन उवाच कैर्लिंगै स्त्रीन गुणान अतितो प्रभो भवती प्रभो किमाचारः कथंचैतान स्त्रीन गुणान अतिवर्तते. आता गुणातीत जाणं ह्याचा प्रश्न विषय इथे आलेला आहे. गुणांच्या पलीकडे जायचंय, कारण मुक्ती पाहिजे असेल तर गुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे, त्रिगुणातीत व्हायला पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाचा तोच प्रश्न आहे की तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष जो आहे, की सगळ्यांच्या पलीकडे येतो, तर त्याचं लक्षण कुठलं आहे? जसं मागे त्याने स्थितप्रज्ञाचं लक्षण विचारलं होतं. स्थितप्रज्ञेचं का भाषा समाधीस्त केश वगैरे. तिसरं तो विचारते की तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणत्या लक्षणांनी युक्त असतो, त्याची काय लक्षण, त्याला ओळखायचं कसं, म्हणजे त्याचं आचरण कसं असतं. तसंच हे प्रभो, मनुष्य कोणत्या उपायाने 3 गुणांच्या पलीकडे जातो. कारण भगवंतांनी सांगितलं 3 गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय मुक्ती नाही. मुक्ती जर पाहिजे असेल तर मग पलीकडे जायचं कसं, हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणून अर्जुनाने बरोबर प्रश्न विचारला की 3 गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष आहे, त्याची लक्षणं काय, म्हणजे कळेल बा 3 गुणांच्या पलीकडे गेलाय. आणि जायचं असेल तर कसं जायचं, दोन्ही प्रश्न त्याने एकदम विचारलेत. दोन्ही प्रश्नांची उत्तरं भगवंत देत आहेत. श्री भगवान वाच प्रकाशम प्रच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. हा 22वा श्लोक आहे हा. भगवंत म्हणतात, अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, त्यांना मागे पाहिलं नाही, सत्वरूप हा प्रकाशमय आहे आणि त्याचं कार्यरूप काय, तर सत्कर्म होतात, निष्काम कर्म होतात, चांगल्या प्रकारची कर्म होतात, हे त्याचं प्रकाश कर्मरूप आहे. त्याचं तर प्रकाश असून कर्मरूप आहे. रजोगुणाचं कार्यरूप काय, तर प्रवृत्ती, सकाम कर्म करणे, कार्यरत राहणे साधन, ही त्याची कर्मप्रवृत्ती आहे किंवा कार्यरूप म्हटलेलं आहे त्यांनी. आणि तमोगुणाचं कार्यरूप आहे मोह, आणि मोहातनं विपरीतच काम करायची, सगळी चुकीची कर्म करायची. ह्या प्रत्येक गुणाचं स्वरूप आणि कार्यरूप या ठिकाणी वर्णन केलेलं आहे भगवंतांनी. आणि मग तो पुढे म्हणतात की हे तिन्ही जरी प्राप्त, तिन्हीपैकी आई जरी प्राप्त झालं तरी तो त्याचा विषाद मानत नाही, तो त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे चांगल्या कर्माचा आनंद मानत नाही, सकाम कर्माच्या फळाची इच्छा ठेवत नाही, विपरीत कर्म तर लक्षातच घेत नाहीत. ह्या सगळ्याच गुणांच्या पलीकडे गेला असा अर्थ आहे. म्हणून भगवंत म्हणतात की ही जी तिन्ही गुणांचं जे कार्यरूप आहे त्याचा काही विचार नाही त्याला, म्हणून त्याच्या पलीकडे गेलाय. प्राप्त झाली काय, नाही झाली काय, तर कशाची इच्छाच करत नाही. म्हणजे गुणांच्या परिणामाची सुद्धा तो इच्छा करत नाही. हे त्याचं लक्षण आहे. मग अशी अर्जुनाने लक्षण विचारलं ना, हे गुणातीत झालेल्या आत्म्याचं लक्षण आहे. आणि म्हणून तो त्रिगुणांच्या पलीकडे गेला असं म्हणता येईल. अर्जुनाने आता गुणातीत माणसाची लक्षणं विचारली, ती सांगतायत भगवंत. कालच्या श्लोकात सांगितली होती, तर पुढचे लक्षणं सांगतायत ते आणखी. 23वा श्लोक आहे. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठति नैंगते. की जो गुणातीत झालेला आहे तो गुणांकडून विचलित केला जात नाही असं भगवंत म्हणतात. म्हणजे गुणांचा त्याच्यावर परिणाम होत नाही आणि त्यामुळे गुणातच वावरतात. म्हणजे गुणामुळे सगळं काही चाललंय, माझा काही संबंध नाही, अशी त्याची भूमिका त्या ठिकाणी असते, असं तो समजतो. आणि मग साहजिकच गुणाशी संबंध नसल्यामुळे कर्माशी संबंध आला नाही आणि त्यामुळे परमात्म्याशी तो एकरूप होऊन जातो आणि त्या स्थितीमध्ये तो कायम राहतो.
असा याच्यामध्ये अर्थ आहे. म्हणजे असे की त्रिगुणाची प्रवृत्ती निर्माण झाली. गुणाची प्रवृत्ती कर्म करणं आहे. सत्वगुण असेल, रजसगुण असेल, तमोगुण असेल, मग त्यानुसार तो तसं काही कर्म करत नाही. त्याला उदासीन शब्द वापरला त्यांनी. उद आणि आसीन म्हणजे आध्यात्मिक आणि वैचारिक उच्च पातळीवर स्थिर झालेला अशा अर्थाने म्हटलंय, म्हणून त्याला उदासीन म्हटलंय. आपण व्यवहारात उदासीन वापरतो तो निराळा अर्थ आहे. इथं उदासीन म्हणजे आध्यात्मिक आणि वैचारिक उच्च पातळीवर स्थिर झालाय, त्याला उदासीन म्हटलंय. त्यामुळे तो उदासीन असतो त्याच्यामध्ये. आणि लाक्षणिक अर्थाने पण उदासीन असणं म्हणजे त्याची काही संबंध नसणे, गुणाशी काही संबंध नाही, गुणाबद्दल तो उदासीन नाही, हाही अर्थ त्याच्यामध्ये आपल्याला घेता येऊ शकतं. त्या त्रिगुणात्मधनं प्रकाश म्हणा, प्रवृत्ती म्हणा, मोह म्हणा, या सगळ्या वृत्ती निर्माण होतात. पण त्या गुणातीत तो असल्यामुळे तो त्याच्यामध्ये विचलित होत नाही, त्याच्यावर काही परिणाम होत नाही त्याचा, आणि त्याच्याप्रमाणे तो कर्मामध्ये पण अडकत नाही. आणि त्यामुळे साहजिकच तो त्या सगळ्या बंधनातून मुक्त होतो, आणि त्यामुळे तो परमात्मा स्वरूप चटकन होऊ शकतो, आणि त्याच्यामध्ये तो कायम त्या स्थितीमध्ये राहू शकतो. पुढच्या श्लोकात आणखीन काही वर्णन दिलंय. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्कृती. पुन्हा स्थितप्रज्ञाची लक्षणं आली बघा ही सगळी. सम, सुख दुःख सम आहे. हे सुख असो किंवा दुःख असो तर स्वस्थ असतं, सम असतं. त्याला त्याच्यामधलं सुखामुळे आनंदित होत नाही, दुःखामुळे दुःखी पण होत नाही. समलोष्टाश्म कांचन म्हणजे माती, दगड आणि सोनं हे सगळ्या ठिकाणी सारखंच आहे, त्याला काही फरक जाणवत नाही. माती काय, दगड काय किंवा सोनं काय, त्याच्या दृष्टीने सगळं साम्य अवस्था आहे. कारण सर्वांमध्ये परमात्म्याचे अंश आहेत. बाह्य स्वरूप निराळ असेल ते अंतर्यंत परमात्मा आहे, तो त्याला ओळखतो, त्या सगळ्या दृष्टीने त्याला साम्य वाटतं. त्याशिवाय तुल्य प्रिय अप्रिय, ही गोष्ट मला आवडते, ही मला आवडत नाही, असं पण भाव त्याच्याकडे नसतो. म्हणजे आवडणे आणि नावडणे हा भाव पण त्याच्या ठिकाणी नसतो. आणि स्वतःची निंदा आणि स्तुती ही पण त्याला सारखीच वाटते. निंदा केली तरी त्याला काही त्रास होत नाही, स्तुती केली तरी त्याला काही त्रास होत नाही. सामान्य निंदा केली की वाईट वाटतं, रागावतो, स्तुती केली की आनंदित होतो, उल्लेस होतो. गुणातीत काहीच होत नाही. म्हणजे खरं एका अर्थाने गुणातीत म्हणजे मागे वर्णन केलं स्थितप्रज्ञच आहे असं आपण समजायला काही हरकत नाही. त्या दृष्टीने सगळे भगवंत वर्णन करता आहेत. तेव्हा या ठिकाणी थांबू आपण. पुढचे श्लोक उद्या बघूया. हरिओम.